देशात पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका. पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महागलं. इंधन दरवाढीमुळे सामान्यांची होरपळ. डिझेल दरवाढीचा राज्यातल्या एसटी महामंडळाला मोठा फटका. एसटीला वार्षिक 124 कोटींचा तोटा होणार. अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेलं एसटी महामंडळ आणखी अडचणीत. 30 जूनपूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर मदत देण्याचाही शब्द. मुंबईत काजू आंबा उत्पादकांचं आंदोलन. वर्षावर जाण्याआधीच आंदोलक नेते राजू शेट्टी, जानकर, हर्षवर्धन सपकाळांची धरपकड. तुमच्या नेत्यांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा. सुनावणी दरम्यान कोर्टानं ठाकरेंना सुनावलं. पुढची सुनावणी 30 जुलैला. नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर. आता 21 जूनला होणार परीक्षा, तर पुढील वर्षी परीक्षा ऑनलाईन होणार. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोण खेळतंय? नीटच्या घोळावर झी 24 तासचा विशेष कार्यक्रम. बोल बिनधास्त थोड्याच वेळात. लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाची सीबीआयकडून 12 तास चौकशी. खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदीची पडताळणी. महत्त्वाची कागदपत्र हाती लागल्याची सूत्रांची माहिती. पुण्यातल्या हडपसरच्या हॉस्पिटलमध्ये बोगस बॉम्ब ठेवणाऱ्या शिवाजी राठोडला नागपूरमधून अटक. हॉस्पिटलचं बिल परवडत नसल्याच्या रागातून ठेवला फुसका बॉम्ब. 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. महाराष्ट्रातही मान्सूनचं लवकर आगमन होण्याची शक्यता.